झी 24 तास एक पाऊल पुढे। कोल्हापूर जिल्ह्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। राधानगरी धरण 100% भरलंय। धरणाच्या 4 स्वयंचलित दरवाजातून 7900 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झालाय, तर दूधगंगा धरण 85% भरलं असून त्यात 6000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतोय। जिल्ह्यातील सगळ्याच नद्यांना पूर आला असून पंचगंगा नदी इशारा पातळीवर पोहोचली आहे। पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 38.11 इंच इतकी आहे। पावसाची संततधार अशीच सुरू राहिली तर पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल करेल। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या 150हून अधिक गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत। या धरणाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आपण बघू शकताय की धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातले सगळीच धरणं 100% भरलेली आहेत। मी आता राधानगरी धरणाच्या इथे आहे। आपण बघू शकता की राधानगरी धरणातून जवळपास 5800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर पॉवर हाऊसमधून जवळपास 2500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। एकूण जो विसर्ग आहे तो जवळपास 8000 क्युसेक्सचा आहे। आपण बघू शकतो की राधानगरी धरण 100% भरला असून गेट नंबर 3, 4, 5 आणि 6 मधून हा विसर्ग सुरू आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जे हे पाणी आहे भोगावती नदीत आणि पंचगंगा नदीत जाणार आहे। त्याच्यामुळे प्रशासनानं सगळ्या नागरिकांना किंवा ग्रामस्थांना गावाशेजारच्या सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्याच्यामुळे यापुढे सुद्धा पाऊस अशाच प्रकारे जर सुरू राहिला तर पंचगंगा नदी इशारा पातळी गाठून धोका पातळीकडे वाटचाल करेल आणि पूर परिस्थिती गंभीर व्हायला सुरुवात होईल। त्याच्यामुळे प्रशासनानं आतापासून सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राज्याध्यक्षाचा प्रताप नाईक, झी मीडिया, राधानगरी, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।